नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूरची सुरुवात आगामी वर्षाच्या विकास नियोजनानं झाली। उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीत 2023-24 या आर्थिक वर्षाच्या खर्चाच्या मूल्यांकनासह 2024-25 साठी नियोजन करण्यात आलं। 2024 हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे, यामुळे विकास कामांसाठी निधीची तरतूदही वाढली आहे। जिल्हा नियोजन समितीनं 1431 कोटी रुपयांच्या विकास निधीच्या विकास कामांना मंजुरी दिली आहे। बैठकीच्या शेवटी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटनं नागपूरच्या विकासासाठी स्ट्रॅटेजिक प्लॅन सादर केला। या बैठकीत नागपूर जिल्हा परिषद देखील चांगलीच चर्चेत राहिली। उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नागपूर जिल्ह्याच्या विकास निधीत मेगा पद्धतीनं वाढ करण्यात आली आहे। 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 852 कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे, तर आगामी 2024-25 या आर्थिक वर्षाच्या नियोजनासाठी 2100 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता। मात्र मर्यादा पाहता 1431 कोटींच्या नियोजनास मान्यता देण्यात आली आहे। चालू आर्थिक वर्षातील खर्चाच्या मूल्यांकनावर उपमुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलंय। नागपूर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली। जो काही जिल्ह्याचं मागच्या वर्षीचं नियोजन आहे त्याचा आढावा आम्ही घेतला। पुढच्या वर्षीचं काय नियोजन करायचं त्या संदर्भात चर्चा केली। एकूणच जे काही निधी वितरित केला आहे त्याच्यामध्ये खर्चाची परिस्थिती समाधानकारक आहे। काही नवीन योजना हातामध्ये घेऊन विशेषतः जे पाणंद रस्ते आहेत ते आपल्याला कसे करता येतील या संदर्भातली नवीन योजना आम्ही आता कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करतो आहोत। हे निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी शासन मोठा निधी खर्च करणार असल्याचं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झालेल्या निधीच्या नियोजनावरून स्पष्ट झालंय। झालेल्या नियोजनाबद्दल सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आनंद आणि समाधान व्यक्त केला आहे। निधीसाठी केलेल्या तरतुदीत ग्रामीण भागाला ऐतिहासिक विकास निधी मिळणार असल्याचं रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी सांगितलं। नागपूर जिल्ह्याचा जो सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार केलेला स्ट्रॅटेजी प्लॅन हा IIMने तयार केला आहे। त्याच्या संदर्भामध्ये निश्चितच एक महत्त्वाचा पाऊल तो या जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी राहणार आहे आणि एकंदरीत जिल्ह्याच्या सर्व वेगवेगळ्या विषयावर विशेष करून शेतपालन रस्त्यासाठी आता जे सर्वात दुर्लक्षित विषय होतं त्या विषयामध्ये नागपूर जिल्ह्याचा जो मॉडेल आहे तो पूर्ण महाराष्ट्रात कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल त्याच दृष्टीने देखील प्लॅन झालेला आहे। आणि पहिल्यांदा ग्रामीण रस्त्यासाठी इतिहासात कधी मिळालं नाही तेवढं निधी पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आणि पहिल्यांदा ग्रामीण भागाच्या रस्त्यासाठी इतका निधी मिळाल्यामुळे गावागावांचे रस्त्यांची परिस्थिती सुधारत आहे। पहिल्यांदा बजेटमधून निधी दिलेला आहे आणि आता VR ODR रस्त्यासाठी देखील आता हॅमचा प्रोजेक्ट सरकार करत आहे। आतापर्यंत कुठलाही हॅमचा प्रोजेक्ट VR ODR साठी झाला नाही, म्हणजे विलेज रोड आणि अदर डिस्ट्रिक्ट रोडसाठी। याच बैठकीत नागपूरच्या विकासासाठी जिल्हा विकास आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की प्रत्येक जिल्ह्यासाठी असा आराखडा तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। नागपूर जिल्ह्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट तर्फे हा आराखडा तयार करण्यात आलाय। या आराखड्यात नागपूर शहराचा विकास अधोरेखित करताना आर्थिक वाढीसाठी कोणत्या क्षेत्राकडे अधिक लक्ष द्यावं हे सुचवण्यात आलंय। सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार हे काम योग्य रीतीनं झालं तर 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याचं राज्य सरकारचं लक्ष्य गाठण्याचा नागपूरचा वाटा 5% इतका असेल, असं फडणवीसांनी सांगितलं। जो काही एक निर्णय आपण घेतला होता की प्रत्येक जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करायचा, तर नागपूर जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर यांच्यासोबत तयार करण्यात आला आहे। आज त्याचंही प्रेझेंटेशन झालं। लवकरच सगळ्यांच्या त्याच्यावरच्या ज्या काही कमेंट्स आहेत ते घेऊन आणि त्याला देखील मान्यता देण्यात येईल। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद चांगलीच चर्चेत राहिली। या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना सरकारच्या ताकदीची जाणीव करून देण्याची वेळ आली। विषय ग्रामीण भागातील रस्ते बांधकामासाठीच्या निधी वाटपाचा होता। त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मान्यतेनं DPDCकडे सादर करायचा होता। हा निर्णय सभागृहात एकमताने घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी दिली। यावर फडणवीस म्हणाले की पैसा ग्रामीण भागात गुंतवायचा असेल तर त्यात अडथळे आणणं योग्य नाही। हे काम इतर मार्गांनी करण्याचा अधिकार सरकारला आहे। उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी प्रस्ताव मंजूर करून लवकरच पाठवणार असल्याचं मान्य केलं। ग्रामीण भागातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा विषय देखील बैठकीत चर्चेला आला। यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी 150 कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली। यास अनिल देशमुख यांनी समर्थन दिलं।